विमान दुर्घटना आहे ही. आपण पाहतो की या इमारतीच्या विमान जे आहे ते क्रॅश झालेलं आहे आणि त्यानंतर अग्निशमन प्लेन ॲक्सिडेंट झाला त्याच्यात तुम्ही विचारही नाही करू शकत का बा त्या लोकांच्या बॉडीचा काय हाल झाला. तर मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर भाई तुम्हाला वाटत असेल का तेजस गावाला नाही गेला काय, काऊन की तो म्हणे आज नाही तर उद्या, कालच्या ब्लॉगमध्ये आज नाही तर उद्या गावाला जाणार आहे म्हणे मी. पण हा आजही आहे. काऊन की टीव्हीवर न्यूज आली सकाळी, हा निघत होता तेव्हा न्यूज सुरूच राहते आमच्या घरी सकाळी 8 वाजता. तर त्याच्यावर आलं का म्हणा आंदोलनाच्या ना पूर्ण बस एसटी सगळं बंद आहे म्हणे. तर भाई आज तर हा इथंच आहे, उद्या सुरू गिरू होईल तर उद्या चाललं जाईल ना. तर आता आपण जाऊ जिम. चला मित्रांनो, आपलं वर्कआउट आता झालेलं आहे. हे पहा सगळेजण इथं वर्कआउट करून आले. आपलं झालं. आता आपण घरच्यासाठी निघू. थोडा वेळ थांबू इथं, मग घरच्यासाठी निघू. ॲप्स गिफ्ट मारायचे आहे, थोडीशी ॲप्स गिफ्ट मारून घेतो आता मस्त. मग घरी जाऊन आहेस आपला तेजस. आज होतं आपलं शोल्डरचं वर्कआउट. आपण जिमवरून घरी आलेला आहे. आता आपण खाऊ मस्त पोहे आहे आपल्यापाशी. हे खाऊन मग भेटतो तुम्हाला. भूक लागलेली आहे, पोट दुखून आलं, खाल्लं नाही म्हणून काही. मित्रांनो आपण फ्रेश वगैरे झालं होतं जिमवरून येऊन, पोहे खाल्ले होते. आता भाई आपल्या घरी बोलावलेली आहे रसमलाई. हे पा दाखवतो तुम्हाला. हे आहे आपली रसमलाई. एक नंबर रसमलाई एक नंबर खाल्ली काय, चांगली लागली ना. हो आपला जलवा आहे. घे चारू का तुले. पाहून घ्या, अहमदाबाद मध्ये विमान क्रॅश झालेला आहे. विमान दुर्घटना आहे ही. आपण पाहतो की या इमारतीच्या धुवा विमान जे आहे ते क्रॅश झालेलं आहे आणि त्यानंतर अग्निशमन आणि ही प्लेन क्रॅश तर हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की 1:17 मिनिटांनी या विमानाला इथे टेकऑफ घेतलेला आहे आणि त्यानंतर काही क्षणातच हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे. विमानाचा मागचा भाग जो आहे तो या ठिकाणी आपण पाहतो कोसळताना. टेकऑफ घेतल्यानंतर पुढच्या काही क्षणातच हे विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि विमानात स्फोट झाला, आग लागली, धुवाचे आगीचे प्लेन ॲक्सिडेंट झाला त्याच्यात तुम्ही विचारही नाही करू शकत का बा त्या लोकांच्या बॉडीचा काय हाल झाला. मित्रांनो असं कोणाच सोबत नाही झालं पाहिजे. तर मित्रांनो मी झोपलो होतो 4 वाजता. तुम्हाला सांगितलं होतं सकाळी का बा बस बंद आहे बा आज. पण आता संध्याकाळी न्यूज आली का बस सुरू झाले आणि ते जस्ट डायरेक्ट गावाला पायाला. उठवलं नाही, काही नाही. उठवायला पाहिजे ना. आता त्या दिवशी तर सकाळ होती म्हणून त्यानं उठवलं नसतं. पण आज दिवस होता ना, हा संध्याकाळ होत होती ना, तरी त्यानं उठवलं नाही आणि तसाच चालला गेला बिना सांगितल्या. काय म्हणून जाऊ दे, आपल्याला करमून नाही राहिलं असं. आता कायचा व्लॉग बनवू मी समजूनच नाही राहिलं. आता मस्त जर तो असता तर आपण मस्त मॅगी वॅगी बनवली असती संध्याकाळी. साप्पा साप पुढे होय काटिंग ना आहे ते इथं. आता आपण बसलोच होतो तर भाई शेक प्यायची इच्छा झाली. पण आता शेक काय पिता, बदाम शेक प्यायला चाललो होतं आपण. बदाम शेक भेटला तर ठीक, नाही तर मग काही पाहू तिकडे गेल्यावर काय पिऊ. तर भाई आपल्यासोबत आहे प्रज्वल भाई. चाल मग तो येऊन आला. तेजस तर गेला नाही तर त्याला घेऊन गेलो असतो. चला तो काय भाई प्रज्वल भाई काही दिवसानं आला आपल्यासोबत. आता मस्त चष्मा काही काढून आला, चांगलाच दिसत आहे ना. चला मग आता आपलं दुकानदार असलंही पाहिजे. 10 घंटे लावते घरून, म्हणजे घरून निघालेले 1 अर्धा घंटा लागते पूर्ण लायब्ररी बंद होईपर्यंत. त्याची लायब्ररी बंद होईपर्यंत थांबून ठेवले ते बदाम शेक बनवण्यात इथं. आपलं बदाम शेक पेना कसा आहे. तू चांगला दिसून आला यार, मस्त चष्मा गिस्मा लावला आहे. आता आपण आलेला आहे इथे आहे कौशल. बसू थोडा वेळ मस्त. काय म्हणतो तू. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. भावाला सपोर्ट करा माझ्या. 100 सबस्क्रायबर.
काय आपण जाऊ मग घुमाले कुठं. मित्रांनो आपण आपल्या मित्राच्या इकडे गेलतो तर तुम्हाला माहीतच आहे का बा तिथं आपल्याला सापाची सही दिसली होती. आता एवढ्याच सापला दिसून आले आपल्याला. त्या दिवशी त्या छत्री तलावच्या गार्डनमध्ये दिसला होता, आज इथं दिसला. सापाची सही एका पोरानं असा हातात घेत होता तो, चावली तिथे. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, सपोर्ट दाखवा मित्रांनो. लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर करून द्या.